राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज हिंगोलीच्या रामलीला मैदानावरती शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडणार आहे आणि या कार्यक्रमाची प्रशासनाच्या वतीनं तयारी पूर्ण झालेली आहे। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंतजी पाटील आहेत। मी मनापासून मुख्यमंत्र्यांचं आभार मानतो की आपण शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेतला। गेल्या अनेक वर्षापासून हजारो लोक वंचित असायचे शासकीय वेगवेगळ्या योजनांपासून, परंतु आज या मंडपाखाली एकाच दिवशी 50,000 लाभार्थ्यांना आपण शासन आपल्या दारी या उपक्रमातून लाभ देतोय। समाज कल्याण विभागाच्या योजना असू द्या, कामगार विभागाच्या योजना असू द्या, महिला बचत गटांच्या योजना असू द्या, आणि या निमित्तानं जिल्ह्यातल्या 2 लाख लाभार्थ्यांना येत्या 4 दिवसामध्ये लाभ देण्यात येणार आहे। आपण बघताय की जय्यत अशी तयारी झालेली, किमान 50,000 लोकांना बसता येईल अशा पद्धतीचा मंडप इथं उभा करण्यात आलेला आहे। सर्व जे काही महिला बचत गटांच्या महिला येत आहेत त्यांच्यासाठी काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि जय्यत अशी तयारी हिंगोलीकरांनी केलेली आहे। हिंगोलीकर उत्सुक आहेत की मुख्यमंत्री कधी येत आहेत। एकंदरीत कार्यक्रमाला किती वाजता सुरुवात होणार आहे आणि महायुतीतील कोण नेते या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत? दुपारी 2 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। शिवसेना भाजप युतीचे स्थानिक सर्व आमदार खासदार हे उपस्थित राहणार आहेत। माननीय मुख्यमंत्री उपस्थित राहणार, त्यांचा दौरा आलेला आहे, अजून बाकी नेत्यांचा दौरा आलेला नाही। संदीपान भुमरेजी आणि स्थानिक पालकमंत्री हे उपस्थित राहतील। थोडासा वेगळा प्रश्न घेतो लोकसभेच्या दृष्टिकोनातून। काल रावसाहेबजी दानवे पाटील इथे येऊन गेले, त्यांचा कार्यक्रम झाला, कुठेतरी त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही उपस्थित होता, भाजपच्या मेळाव्यामध्ये तुम्ही उपस्थित होता, एक सूर जे आहे ते वेगळा निघायला लागले, तुम्ही भाजपच्या तिकटावरती लढणार असा प्रश्नार्थक चिन्ह पडलेला आहे। मला असं वाटतं की ज्याला त्याला ज्याचा त्याचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांनी साहजिक त्यांच्या पक्षाचा खासदार असावा असं वाटतं। ते प्रत्येक वेळेसच मागणी असते आणि आम्ही आमच्या जिथं जिथं पक्ष कार्यकर्ते तिथं मागणी करतो, त्याच्यामध्ये गैर मला असं काही वाटत नाही। परंतु शिवसेनेचे नेते हे माननीय शिंदे साहेब आहेत आणि धनुष्यबाण आमची निशाणी आहे आणि शिंदे साहेबांबरोबरच आम्ही सर्वजण आहोत। शिंदे साहेब सांगतील त्या पद्धतीनं आम्ही निवडणुका लढवणार आहोत। निश्चितच हे होते खासदार हेमंत पाटील। काल जी चर्चा आली होती की हेमंत पाटील भाजपकडून लढणार आहेत, मात्र ह्या चर्चेला जे आहे ते खासदार हेमंत पाटील यांनी पूर्ण विराम दिलेला आहे। आम्ही शिंदे साहेबांसोबतच आहेत आणि शिंदे साहेब म्हणतील तेच आम्ही करणार असल्याचं खासदार हेमंत पाटील यांनी सांगितलं आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।